सीमा प्रश्नावर आधारित मराठी टायगर्स हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे। मात्र हा सिनेमा बेळगावमध्ये प्रदर्शित करण्यास येथील कन्नड संघटनांनी विरोध दर्शवलाय। कन्नड भाषिकांच्या भावना दुखावणारा हा सिनेमा असून हा सिनेमा बंद पाडण्याच्या वल्गना ह्या संघटनांच्या नेत्यांनी केल्या असून तसं निवेदनही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलंय। सिनेमात अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत असून आशिष विद्यार्थी या सिनेमातून प्रथमच मराठी सिनेमात काम करतोय। येरूरमध्ये 25 जुलै 2014 मराठी भाषिकांवरती कानडी पोलिसांनी केलेल्या अत्याचारावरती हा सिनेमा आधारित आहे। 5 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि आपण एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांच्याकडून। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आपण बघतोय की सीमा प्रश्नावर आधारित असलेल्या टायगर्स ह्या सिनेमाला कन्नड भाषिकांनी विरोध दर्शवलेला आहे, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच आपण बघतो की सीमा भागात सुद्धा हा चित्रपट मोठ्या थाटामाटात प्रदर्शित होणार आहे। पण असं असतानाच आता कर्नाटकमधले जे कन्नड भाषिक आंदोलक किंवा संघटक जे आहेत ते सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी या संदर्भात बेंगलोरच्या न्यायालयामध्ये महाराष्ट्र टायगर्स हा मराठी चित्रपट प्रदर्शित करू नये, भाषिक तेढ निर्माण करणारा हा चित्रपट आहे अशा प्रकारचा युक्तिवाद करत त्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही सीमा भागामध्ये निपाणी असेल, बेळगाव असेल किंवा धारवाड कारवाड असेल या भागामध्ये कुठल्या पद्धतीनं हा चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। एकूणच आपण बघितलं तर या चित्रपटामध्ये येळूर मधलं जे काही प्रकरण झालेलं होतं, मराठी भाषिकांवर जे लाठीचार्ज केला होता, घरात घुसून मारहाण केली होती, त्या सगळ्या आधारावर आणि सीमा प्रश्नावर आधारित हा चित्रपट आहे। त्याचबरोबर महाजन आयोगावर सुद्धा या चित्रपटातून आहेत। त्यामुळं या चित्रपटाला त्या कन्नड मधल्या संघटनांनी विरोध केलेला आहे। पण मराठी भाषिकांनी हे सांगितलेलं की घडलेला इतिहास आहे, त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे। असं असताना या चित्रपटाला विरोध करण्याचं काही कारण नाही असं एकूण मत या सगळ्या मराठी भाषिकांचं आहे। आणि दुसरीकडं बेळगाव मधले चित्रपट मालक असतील किंवा या चित्रपटाच्या संबंधित दिग्दर्शक निर्माते असतील ते सुद्धा या संदर्भात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। येत्या 2-3 दिवसात ते कोर्टात जातील आणि याबाबत न्याय मागतील अशा प्रकारची एकूण स्थिती आहे। पण एकूणच आपण बघितलं की जे काही कर्नाटक संघटनांची जी नेहमीची अरेरावी आहे किंवा नेहमीची एकूण बाब आहे ती पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं पाहायला मिळालेली आहे। धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल। मराठी टायगर्स हा सिनेमा येत्या 5 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे। मात्र कन्नड भाषिकांचा, कन्नड संघटनांचा ह्या सिनेमाला विरोध आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।